नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी आणखी एक मोठी खुशखबर आलेली आहे। आता त्यांच्यासाठी नवीन योजना आलेली आहे, महिला शेतकरी योजना म्हणजेच महिला किसान योजना। यामध्ये त्यांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे आणि यासाठी पात्र जे महिला आहेत ते मी तुम्हाला कोणते आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अर्ज कसा करावा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर लाडक्या बहिणींसाठी आणि महिलांसाठी सरकार खूप योजना नवनवीन घेऊन येत आहेत आणि त्यामध्येच एक त्यांनी आणखीन भर पाडलेली आहे की आता महिला किसान योजना म्हणजे महिला शेतकरी योजना या प्रकारची एक योजना आणलेली आहे आणि त्यासंबंधीचा अर्ज कसा करावा, कुठे करावा आणि पात्रता काय यासंबंधी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला, सक्षमीकरणाच्या दिशेने शासनाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे महिला किसान योजना। ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी ही योजना विशेष महत्त्व बाळगते। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 50,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते। यामुळे त्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यास मदत होते। योजनेची ठळक वैशिष्ट्ये, तर योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय ते जाणून घेऊया। महिला किसान योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे एकूण 50,000 रुपयाच्या अर्थसहाय्यापैकी 10,000 रुपये थेट अनुदान स्वरूपात दिले जातात। उर्वरित रक्कम कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते। ही रक्कम अत्यंत किफायतशीर अशा वार्षिक 5% व्याजदराने दिले जाते। विशेष म्हणजे हे कर्ज फक्त शेती किंवा शेतीपूरक व्यवसायासाठीच वापरले जाते। पात्रता जाणून घेऊया। चर्मकार समाजातील महिला असणे अत्यंत आवश्यक आहे। फक्त हे जे चर्मकार समाज आहे त्याच महिलांना हे मिळणार आहे। अर्जदार महिलेच्या नावे तिच्या पतीच्या नावाने 7/12 उतारा असणे आवश्यक आहे। पती पत्नी दोघांच्या संयुक्त नावावर असलेला 7/12 देखील स्वीकार्य आहे। पतीने प्रतिज्ञापत्राद्वारे पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची संमती देणे आवश्यक आहे। तर तुम्ही बघू शकता, फक्त चमार समाजातील महिलांसाठी ह्या जो योजना ही आहे। आवश्यक कागदपत्रे बघून घेऊ। योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे। विहित नमुन्यातील अर्ज, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कच्च्या मालाचे दरपत्रक, व्यवसायाच्या जागेसंबंधी कागदपत्रे, व्यवसायासाठी उपलब्ध आवश्यक परवानग्या, 2 जमीनदारांचे संमतीपत्र, अर्जदाराचे 2 अलीकडील छायाचित्र। तर महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे। सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करायचा आहे। जिल्हा कार्यालयातील अधिकारी योजनेबद्दल सविस्तर माहिती देतील आणि अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन करतील। महिला किसान योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे। या योजनेमुळे अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी त्यांना मिळत आहे, जी त्यांच्यासाठी सर्वांगीण विकासाची महत्त्वपूर्ण ठरत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।